रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या, येतो बीट पायी तुझ्या, सेवा करीन युगे युगे माहुली. हरी मुखी नाम घोष आषाढ़ी एकादशी के पावन पर्व पर श्री हरि विठल के जय घोष के साथ जुईनगर सेक्टर 24 से श्री विठल रुक्मणी माता के दर्शन का भक्ति भाव से आयोजन किया गया, जहां भगवान का दर्शन लेने नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक उपस्थित थे। संदीप नाइक ने श्री विठल भगवान व रुक्मणी माता जी का दर्शन लिया और सभी को आषाढ़ी एकादशी की शुभकामनाएं दी। वहीं इस दौरान भगवान के दर्शन के लिए दर्शनाभिलाषी पूर्व महापौर जयवंत सुतार ने भी भगवान का पूजन कर श्री विठल रुक्मणी का आशीर्वाद ग्रहण किया। इस दौरान भगवान के दर्शन के लिए जहां भक्तों का अपार तांता लगा रहा, वहीं संपूर्ण परिसर सुस्वर भजनों से भक्तिमय वातावरण में सराबोर हो उठा। इस दौरान भक्तों की भक्ति से ऊर्जात्मक वातावरण के बीच उपस्थित तमाम श्रद्धालुओं को महाप्रसाद का भी वितरण कर देव कार्य में विजय साले ने अपनी सेवा दी। इस दौरान विजय साले ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए सभी को आषाढ़ी एकादशी की शुभकामनाएं दी। आषाढ़ी एकादशी आहे, त्या निमित्ताने जुईनगर मध्ये आम्ही आमचे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी दर्शनाचा सोहळा आयोजित केला आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने खरंच सांगायचं झालं तर पंढरपूर काय असतं आणि वारकरी संप्रदाय हा कित्येक वर्ष आपल्या म्हणजे म्हणतात ना, वारकरी संप्रदाय हा सेवा करण्याच्या दृष्टीनेच बनलेला एक प्रकार आहे। त्या अनुषंगाने सकाळपासून आमचे गोडे काका असतील, शेट्टे काका असतील, सानप काका आहेत आणि महत्त्वाची भूमिका बजावणारे हे अशोक सिंगजी आहेत, यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं। कारण का माझ्यासारख्या नवयुवकाला ह्या सगळ्या गोष्टींचा काही अभ्यासच नाही आहे। कारण का एक मूर्ती पूजनापासून जी सुरुवात होते, त्यानंतर हरिपाठ असतो, त्यानंतर होणारं भजन वगैरे आहे। आज हे पूर्ण जुईनगर एक पंढरपूरमय वातावरण कसं व्हावं ह्याच दृष्टिकोनातून आपल्याला दिसतंय। मी सगळ्या भाविकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या पांडुरंगाला साकडं घातलंय की आमचं जुईनगर हे प्रदूषणमुक्त कर देवा। त्याचप्रमाणे येणाऱ्या टाईममध्ये ह्या जुईनगरमधील नवयुवकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नोकऱ्या लागून दे। कारण काय होत आहे, आज तुम्ही बघितलं असेल बहुतांश युवक हा कुठेतरी चुकीच्या वाटचालीकडे चाललेला आहे आणि चुकीच्या वाटचालीतून या चुकीच्या गोष्टी घडत असतात। त्यामुळे आम्ही असा विचार केला की हे आज पंढरपूरमय वातावरण करून, एक भजनमय वातावरण करून कुठेतरी एक गोडी लागावी, कुठेतरी ह्या नवयुवकांची जी मनस्थिती बिघडलेली आहे ती कुठेतरी चांगल्या मार्गाने लागावी। त्यासाठी आम्ही आज हा उपक्रम राबवला। आज ह्या उपक्रमाला तुम्ही बघितलं असेल सकाळपासून आमचे माननीय संदीपजी नाईक असतील, त्याचप्रमाणे जी सुधार साहेब असतील, हे प्रत्यक्षात दर्शन इथे देऊन गेलेत। पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या सगळं कार्यक्रम होत असताना ह्या महिला मंडळाने ज्या प्रकारे दुपारी एक तासभर हरिपाठाचा कार्यक्रम केला तो खरंच वाखाणण्याजोगा होता। कारण का ह्या जुईनगरमध्ये प्रत्येक नागरिकाला इथे जुईनगरमध्ये जी सुधार साहेबांच्या अध्यक्षतेखाली श्री संत श्री तुकाराम महाराज या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी पारायण सोहळा होत असतो। त्यानंतर एक कुठेतरी चांगला कार्यक्रम लोकांना मिळावा आणि त्यासाठी आम्ही आज आषाढी एकादशीची म्हटलो चला या वर्षी आपण आषाढी एकादशी करूया। वहीं उपस्थित श्रद्धालुओं ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। विजय बाबासाहेब साळे यांच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्माईचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे। त्यांनी कार्यक्रमाला खूप लोकांनी साथ दिलेली आहे। आम्ही भरपूर लोक इथे आलेले आहेत। जेवण, नाश्ता वगैरे, पोहे, खिचडी, केळी छान दिलेले आहेत। सगळं चहा पाणी झालेला आहे। अगदी छान काम त्यांनी केलेलं आहे। बहुत दिवस झालेले चांगले काम करतात। जुईनगरचे रहिवासी विजय बाबासाहेब साळे गेली कित्येक वर्ष इथे निस्वार्थीपणे सेवा करतात। ते आमचे लाडके समाजसेवक आहेत।
अगदी कोणत्याही गोष्टीमध्ये, अगदी दवाखाना असो, मुलांच्या शाळेची फी असो, महिलांचे कोणतेही कार्यक्रम असो, सगळ्यांसाठी त्यांचं आम्हाला खूप सहकार्य असतं. ते नेहमी अशीच निस्वार्थपणे सेवा करतात. यापुढेही अशीच त्यांची आम्हाला साथ लाभो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमचे समाजसेवक विजय सर यांनी या ठिकाणी अतिशय छान असा हा उपक्रम सर्व भक्तांना पांडुरंगाचे या ठिकाणी दर्शन आणि महाप्रसादाचा वाटप या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर सकाळपासूनच विठ्ठलाची महापूजा, भजन, संकीर्तन, नामस्मरण यासारखे चांगले उपक्रम या ठिकाणी झालेले आहेत. तर या झालेल्या आजच्या संपूर्ण दिवसभराच्या या कार्याचं सर्व काही श्रेय हे विजय सरांना या ठिकाणी जातं. जुईनगर सर्व ग्रामस्थ या कार्याने अतिशय आनंदित झालेले आहेत. असाच कार्यक्रम हा प्रत्येक वर्षाला या ठिकाणी व्हावा अशी आमची इच्छा पांडुरंगाचरणी आहे आणि असं सांगणं देखील विजय सरांना राहील. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.